नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. ज्योतिष आणि आयुर्वेद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती रोज पहा तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा रोजचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. एक महत्त्वाची सूचना: हाताने लिहिलेली संपूर्ण जन्मकुंडली मिळेल. दोष आणि उपायसहित व्हॉट्सॲपवर किंवा घरपोच मिळेल. सोबत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील. तारीख 24 जुलै 2024. तिथी तृतीया, वार बुधवार, नक्षत्र शतभिषा, योग सौभाग्य, करण विष्टी आणि भाव. आजची चंद्र राशी आहे कुंभ राशी. आजचा राहुकाळ दुपारी 12:39 पासून दुपारी 2:11 राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मित्रांनो, आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी काही व्यत्यय येतील, त्यामुळे सावध राहावे लागेल. मित्रांनो, आज तुम्हाला स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्यावी, अपघाताचे योग आहेत. प्रेमामध्ये नातेसंबंध समजून घ्यावे. नातेवाईकांमुळे कदाचित तणाव निर्माण होईल, त्यामुळे काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही जे काही काम कराल त्यात यश मिळेल. आज पैशांच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. आज दिवसभर मन प्रसन्न राहील. व्यवसायासाठी आज नवीन सौदे होतील. एखाद्या विषयासाठी कठोर निर्णय घेणे फायद्याचे राहील. आज आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहावे लागेल. मित्रांनो, आज बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमची पात्रता वाढल्यामुळे नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला राजकीय लोकांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या मदतीने तुमची अपूर्ण कामं पूर्ण होतील. मुलाबाळांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्हाला सासरच्या लोकांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. विद्यार्थी असाल तर तुम्हाला भविष्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास करण्याची गरज आहे. भावा बहिणींसोबत आनंददायी वेळ जाईल. व्यावसायिक असाल तर आज तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या वर्तुळात तुमचं कौतुक होईल. एखादं मोठं रखडलेलं काम आज पूर्ण होईल. मित्रांकडून संपूर्ण सहकार्य लाभेल, त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. आज तुमचे वैवाहिक जीवन अतिशय उत्तम राहील. जुनं एखादं कर्ज घेतले असेल तर आज त्यातून सुटका मिळेल. विशिष्ट गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. आज तुमच्या नेतृत्वाखाली एखादं मोठं काम यशस्वी होईल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. वृषभ राशी. आज तुम्ही मोठ्यांची सेवा कराल आणि शुभ कार्यात पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमच्या मनात आनंदाची भावना निर्माण होईल. जोडीदारासोबत किरकोळ कारणांवरून भांडण होऊ शकते. संवाद साधून तुम्हाला नाते सुरळीत करावे लागेल. आज मित्र घरी आल्यामुळे आनंदी व्हाल, परंतु किरकोळ डोकेदुखीची समस्या वर काढू शकते. आज तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशीही
वाद घालण्याच्या फंद्यात पडू नका. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही व्यस्त असाल. पैसे अधिक खर्च होऊ शकतात. आज वायफळ खर्च होईल. तुमच्या कामामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल आणि नावलौकिक मिळेल. अनावश्यक केलेल्या धावपळीमुळे आज मन अशांत राहील. परंतु कामातून वेळ काढून ध्यानधारणा केल्यामुळे मन प्रसन्न होण्यास मदत होईल. आज दुपारनंतर आरोग्याच्या समस्या जाणवतील. खाण्यापिण्याच्या सवयींकडे तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी काहीसा आव्हानात्मक असेल. काही महत्त्वाच्या व्यवस्था आणि करार तुम्हाला करावे लागतील. परंतु मित्राच्या भेटीनंतर आजचा दिवस चांगला जाईल. कुटुंबात सुख शांती लागेल. आज वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा केली जाईल. कौटुंबिक व्यवसायात पालकांचे संपूर्ण सहकार्य मिळेल आणि जोडीदाराच्या सल्ल्याने केलेल्या कामात यश मिळेल. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही पूर्णपणे समाधानी असाल. आजचा दिवस तुमच्यासाठी खास राहील. सर्व कामात यश मिळाल्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. घरामध्ये धनसंपत्ती, धनसंचय वाढेल. मित्रांकडून काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत शुभ समारंभात सहभागी व्हाल. आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उधारीला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला नफा होईल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 मिथुन आणि 6 राशी. मित्रांनो, आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी उत्पन्न आणि खर्च या दोघांचा समतोल राखा. आज आर्थिक समस्या उद्भवतील. तुमच्या प्रेमी लाईफमध्ये तणाव असू शकतो. जोडीदाराला आज काही पटवून देण्याचा प्रयत्न कराल. कदाचित किरकोळ मनमुटाव होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही कर्जाची वसुली करण्याचं मनावर घ्याल. तुमच्या उधळपट्टीवर तुम्हाला नियंत्रण ठेवावे लागेल. वडिलांच्या पाठिंब्यामुळे व्यवसायात वाढ होईल. नोकरी शोधत असलेल्या काही लोकांना चांगल्या संधी मिळतील. मित्रांनो, काही मौल्यवान वस्तू हरवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगा. विद्यार्थी असाल तर उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मित्रांनो, दुपारनंतर कुटुंबात काही शुभ कार्यक्रम ठरतील. आज भागीदारीच्या कामात अडथळे येऊ शकतात. यश मिळवण्यासाठी तुम्हाला काही मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे सावध राहा. तुमच्या गोड बोलण्यामुळे अनेक लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. सासरच्या लोकांकडून तुम्हाला लाभ होईल. बाहेरचे अन्न खाणे-पिणे टाळा. आरोग्य बिघडू शकते. आज सायंकाळी कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. आर्थिक क्षेत्रातील कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. परंतु तुर्तास गुंतवणूक करणे टाळा. विद्यार्थी असाल तर मनासारखा निकाल तुमच्या बाजूने लागेल. परंतु तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्या मोठ्या नवीन योजनेवर काम करण्यासाठी तुमची नेमणूक केली जाऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. परंतु त्या तुम्ही संयमाने पूर्ण कराल.
तुमच्या कामांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. कर्क राशी. मित्रांनो, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्हाला भरपूर मानसिक शांती लाभेल. कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या येतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. भावा बहिणींशी असलेले संबंध सुधारण्याची शक्यता आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आजचा दिवस अतिशय चांगला आहे. वैवाहिक जीवनात वादविवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आज कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कोणत्याही संसर्गापासून अंतर राखावे लागेल. आज आरोग्याच्या नियमांचे पालन करा. जोडीदारासोबतच्या नात्यामध्ये गोडवा राहील. मित्रांनो, विद्यार्थी असाल तर भविष्याचा पाया मजबूत करण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुमच्या व्यवसायाच्या क्षेत्रातील समस्या आज दूर होतील. नोकरीच्या क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळेल. आज काही लोकांना राजकीय पाठबळही मिळेल. ज्यांची आर्थिक स्थिती कमकुवत असेल त्यांना काही नवीन अर्थप्राप्तीच्या संधी मिळतील. मित्रांनो, अनोळखी व्यक्तीवर लवकर विश्वास ठेवू नका. आज तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना शक्यतो काळजी घ्यावी. अपघात योग आहेत. काही नातेवाईकांच्या वागणुकीमुळे तुमच्या जोडीदारामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होईल. आज काही लोकांचं नशीब खुलणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यासाठी रणनीती आखावी लागेल. पैशांच्या व्यवहारात सावध राहा. आज व्यवसाय करत असाल तर एखादा नवीन सौदा होईल, परंतु त्यामध्ये तुम्हाला कठोर निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. आज तुमचा उत्साह आणि आनंद द्विगुणित होईल. मित्रांनो, आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे परिपूर्ण सहकार्य लाभेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि सिंह 6. राशी. मित्रांनो, आज तुम्ही व्यवसायामध्ये नवीन प्रगती कराल. आज तुमची ओळख एखाद्या नवीन अधिकाऱ्याशी होईल. जमीन आणि मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये चांगला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. जीवनसाथीच्या पाठिंब्याने तुमचं उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी मदत होईल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने व्यवसायामध्ये दाट नफा होईल. आज सरकारकडून तुम्हाला सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शारीरिक वेदना तुम्हाला होण्याची शक्यता आहे. आज विद्यार्थ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज काही लोकांना रोख रकमेची कमतरता भासेल. कोणाशीही व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. मित्रांसोबत लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आज तुम्हाला आराम मिळेल. मित्रांनो, खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते. आज दिवसभर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये व्यस्त राहाल. आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर संयम ठेवावा लागेल. बोलताना समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्याचे वाईट वाटणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे झालं.
एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचे मार्ग मोकळे होतील. यामध्ये गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अडकलेले पैसे परत मिळतील आणि नशिबाची संपूर्ण साथ मिळेल. व्यवसायामध्ये विवेकबुद्धीने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला मुलांच्या भविष्याबद्दल किंचित चिंता वाटू शकते. संपत्तीत वाढ होण्याचे येत्या काही दिवसात संकेत आहेत. दुपारनंतर एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल. आज तुम्हाला स्वतःबाबत गंभीर राहावे लागेल. कठोर परिश्रम करावे लागतील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. कन्या राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी बरा जाईल. तुमच्या राशीसाठी आणि महिलांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज शॉपिंगसाठी तुम्ही बाहेर पडू शकता. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आज आंतरराष्ट्रीय कंपनीकडून एखादी संधी किंवा फोन येऊ शकतो. आज तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. तुमच्या राशीच्या लोकांचे लवकरच विदेशात फिरणे होईल. एकंदरीत आजचा दिवस अतिशय चांगला असेल. आज एखादं नवीन काम सुरू कराल तेव्हा मित्र आणि कुटुंबीय यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचा उत्साह वाढेल. आज किंवा काही दिवसांपूर्वी केलेले प्रवासाचे बेत यशस्वी होतील. प्रवासात तुम्हाला नवीन अनुभव येतील. ते तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील. आज तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण तुम्हाला मदत करेल. त्यामुळे कोणताही निर्णय घेणे तुमच्यासाठी सोपे जाईल. व्यावसायिक असाल तर अधिक नफा मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. आज विनाकारण कोणाशीही वादविवाद करणे टाळावे. आज तुमच्यासाठी अतिशय चांगला दिवस आहे, परंतु कोणतंही काम करताना घाई करू नये. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून थोडासा वेळ तुम्हाला देवपूजेसाठी काढावा लागेल. त्यामुळे तुमचं मन शांत राहील. वैवाहिक जीवनात आज वादविवाद होण्याची शक्यता आहे, परंतु तो वाद टाळणे सर्वस्वी तुमच्या हातात राहील. आज तुमचं नशीब तुम्हाला संपूर्ण साथ देईल. जर एखादी जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर घरातील ज्येष्ठांचे मत अवश्य विचारात घ्या. आज तुम्हाला वरिष्ठांचा योग्य तो पाठिंबा मिळेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा. आज वेळेचा सदुपयोग तुम्हाला करावाच लागेल. मित्रांनो, मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. एकूणच शुभ दिवस जाणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. तुळ राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणार आहे. आज एखादी ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सकारात्मक विचार करून काम सुरू केल्यास यश नक्कीच मिळेल. आज व्यवसायामध्ये तुमची व्यस्तता वाढेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येईल किंवा तसे लोक घेऊन येईल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी चांगला दिवस आहे. समाज हितासाठी केलेल्या कामाचं कौतुक होऊ शकते. आज प्रयत्न केल्याने तुमचे प्रलंबित कामं वेळेवर पूर्ण होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज
तुमच्या कामाशी संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला ठेवणे गरजेचे राहील. मित्रांनो, कौटुंबिक निर्णय घेताना कोणताही घाई करू नका. घरच्यांचे मत विचारात घ्या आणि मगच निर्णय घ्या. आज तुमच्या मेहनतीने लोक तुमच्यावर प्रभावित होतील आणि तुमचं अनुसरण करतील. ऑफिसच्या काही कामामध्ये आज दिवसभर तुम्ही व्यस्त राहाल. आज वैवाहिक जीवन उत्तम असेल. आज तुम्हाला वृद्ध व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळेल, ती गमावू नका. सर्व प्रकारची कामं करण्यासाठी आज तुम्हाला तयार राहावं लागेल. विचारपूर्वक केलेल्या कृतीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. विद्यार्थी असाल तर आजचा दिवस चांगला जाईल. अभ्यासात मन रमेल. एखादी गोड बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमचा जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती एखादी भेट वस्तू देईल, त्यामुळे तुम्ही मनोमन खुश व्हाल. खेळाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आधी केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. एकूणच लाभदायक दिवस ठरेल. मित्रांनो, घरगुती वस्तूची खरेदी करण्यासाठी आज तुम्ही बाहेर पडाल. उत्पन्नाच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील, परंतु त्या संधीचं सोनं करणं सर्वस्वी तुमच्या हातात राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. वृश्चिक राशी. मित्रांनो, तुमच्या उद्योगधंद्यामध्ये आज अनपेक्षित फलदायी घटना होण्याची शक्यता आहे. नोकरी व्यापारामध्ये तुम्हाला तुमच्या सहकार्यांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक राग आणि तापटपणा तुम्हाला दूर ठेवावा लागेल, तरच तुमची प्रगती होईल. आज अनपेक्षित धनलाभही संभवतो. कोणत्याही गोष्टीमध्ये अतिरेक करणे तुम्हाला टाळावे लागेल. तुमच्या स्वतःच्या कामासोबत जोडीदाराच्या कामावरही लक्ष असू द्यावे लागेल. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. पत्नीसोबत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मनमुटाव होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमचं मानसिक मनोबल सांभाळण्याची गरज राहील. कामात यश मिळाल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या परिश्रमाचा पूर्ण मोबदला तुम्हाला मिळेल. व्यापारी असाल तर उत्पन्नात वाढ होईल. आजचा दिवस प्रगतिकारक ठरेल. नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांवर मर्यादा राखा. आज कायदेशीर कटकटी मागे लागण्याची शक्यता आहे, परंतु काळजी नसावी. तुम्ही त्यातून व्यवस्थितपणे बाहेर पडाल. आज तुमचे आर्थिक स्रोत वाढण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक सौख्यही लाभेल. विद्यार्थी असाल तर काही दिवसात परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस राहील. जनमानसामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. काही लोकांना प्रमोशन आणि वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा झाल्यामुळे तुम्ही मनमोकळेपणाने खर्च कराल. आज तुमचा मानसन्मान वाढेल. राजकीय किंवा सामाजिक कार्यात तुमचा सहभाग असेल. व्यापारामध्ये आर्थिक लाभाची शक्यता आहे. मित्रांनो, आज कुटुंबावरती मनमोकळेपणाने खर्च कराल आणि तुमचं नियोजित काम वेळेवर पूर्ण कराल. एकूणच शुभ दिवस राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. धनु राशी. मित्रांनो, सामाजिक कार्यात आज तुम्ही सहभागी व्हाल. तुमच्या हातून एखादं चांगलं कार्य घडेल. एखादी महत्त्वाची
पण विलंबाने झालेली कृती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, मोठ्या लोकांचं नाराजी ओढावून घेऊ नका, अन्यथा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता राहील. तुमचे विरोधक डोकं वर काढतील आणि शत्रू पक्षाच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर किरकोळ समस्या उद्भवतील, परंतु त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. अनावश्यक कामात वेळ वाया घालवू नका. काम चुकारपणा करणे तुम्हाला महागात पडेल. कदाचित मागील आठवणी उजळल्यामुळे तुम्हाला दुःख होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आज शक्यतो प्रवास टाळावा. अपघात किंवा दुर्घटना होण्याची शक्यता राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी तुम्हाला जिंकावी लागेल. तुमच्या मनात असलेल्या नवीन कल्पना वरिष्ठांसमोर नक्कीच मांडा. व्यापारी असाल तर एखाद्या नवीन योजनेत भागीदाराकडून काही मदत मिळेल. मित्रांनो, तुमच्या विरोधकांवर तुम्ही लवकरच मात कराल. कोणत्याही विशिष्ट कामासाठी कोणालाही जामीन राहू नका, अन्यथा फसवणूक किंवा आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस राहील. एखाद्या चांगल्या कार्याची मुहूर्तमेढ आज तुम्ही रोवाल. तुमचे विरोधक आक्रमक होतील, परंतु त्यांचा बिमोड करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून आणि सासरच्या मंडळीकडून सहकार्य मिळेल. एखादा मोठा नवीन प्रकल्प पूर्णत्वास जाईल आणि आज तुमचं आरोग्य उत्तम राहील. मित्रांनो, दिवसभराच्या दगदगीमुळे अनिद्रेचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मकर राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. जागा जमिनीचे व्यवहार करणाऱ्या डीलर्सला मोठी डील मिळेल आणि त्यातून चांगला फायदा होईल. आज तुम्हाला इतरांशी विचारपूर्वक बोलण्याची गरज आहे. तुमचा जोडीदार तुमच्या मतांना महत्त्व देईल, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थी असाल तर संगणक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. आज वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज राहील. अनावश्यक खर्च थांबवून तुम्ही तुमची बँक बॅलन्स मजबूत कराल. आज तुमच्या जीवनातील बरेचसे अडथळे दूर होणार आहेत. कदाचित मनात बदलीची इच्छा असेल तर पसंतीच्या ठिकाणी बदली होईल. त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करावेत. आज तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी भरपूर मेहनत कराल. तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते आणि तुम्ही ती जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडाल. मनोरंजन क्षेत्राशी संबंधित सर्व राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय लाभदायक ठरेल. तुमच्या घरात उत्सवाचे वातावरण राहील. आज व्यावसायिक लोकांना फायदेशीर बदल घडतील. मित्रांनो, मुलाबाळांमुळे आज तुम्हाला एखादी नवीन गोड बातमी ऐकायला मिळेल, त्यामुळे मनाला समाधान लाभेल. नोकरीत नवीन संधी शोधत असाल तर आजचा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे तुम्ही कोणतेही काम सहजपणे पूर्ण करू शकाल. व्यवसायात येणाऱ्या समस्या आज
अनुभवी व्यक्तीच्या मदतीने दूर होतील. तुमचा जोडीदार तुम्हाला तुमच्या कामामध्ये सहकार्य करेल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. विद्यार्थी असाल तर थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतील तरच यश मिळेल. संपूर्ण दिवस तुमच्यासाठी नवीन उत्साहाने भरलेला असेल. तुमचा एखादा मित्र, जुना मित्र तुम्हाला फोन करू शकतो. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. कुंभ राशी. मित्रांनो, आज तुमचे कुटुंबीय तुम्ही काहीही बोलाल तेच मान्य करतील. व्यवसायामध्ये मोठ्या प्रगतीचे योग आहेत. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी अनेक संधी मिळतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज चांगली बातमी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय अनुकूल असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. घरात आनंदाचे वातावरण राहील. शेतकरी लोकांना आज अचानक मोठा फायदा होऊ शकतो. विद्यार्थी असाल तर आजचा दिवस अतिशय चांगला आहे. कोणत्याही परीक्षेचा निकाल तुमच्या बाजूने आणि मनाप्रमाणे लागेल. मित्रांनो, कुठेतरी अडकलेले पैसे आज तुम्हाला परत मिळतील. त्यामुळे आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मित्रांनो, धार्मिक कार्यामध्ये मन लावण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल. काही गोष्टी अडकलेल्या असतील तर त्या निश्चितपणे मार्गी लागतील. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची भेट घेऊन येणारा आहे. त्यामुळे तुम्हाला ऊर्जावान वाटेल. आज सुरू केलेले कोणतेही काम वेळेत पूर्ण होईल. आज तुम्हाला तुमच्या अनुभवाचा योग्य दिशेने उपयोग करावा लागेल. तशी गरज पडेल. खाजगी क्षेत्रातील नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. एखाद्या मोठ्या विषयावर विशिष्ट अधिकाऱ्याशी चर्चा होईल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसायाच्या संदर्भात कार्यालयीन कामासाठी सहकाऱ्यांसोबत प्रवास घडू शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. कोणतंही महत्त्वाचं काम सहज पूर्ण होईल. विज्ञानाशी संबंधित विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यवसाय करत असाल तर भागीदाराशी चर्चा करून कोणतीही समस्या सोडवाल. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगला काळ आहे. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6. मीन राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी किरकोळ अडचणींचा असेल, परंतु घाबरून जाऊ नका. अनेक नवीन जबाबदाऱ्या येतील ज्या तुम्हाला धैर्याने पार पाडाव्या लागतील. आज तुमचे काम आपोआप पूर्ण होईल आणि रखडलेले पैसे परत मिळतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत मिळेल. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. विद्यार्थी असाल तर आज तुम्हाला मेहनत घ्यावी लागेलच. आज संध्याकाळी मित्रांसोबत कदाचित बाहेर फिरायला जाल, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होण्यास मदत होईल. आज कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ असेल. तुमचं नशीब आज तुम्हाला कदाचित साथ देणार नाही. दिवसभराचं काम पूर्ण करून आज कुटुंबासमवेत वेळ घालवाल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. आज मुलांच्या भविष्याबाबत कदाचित चिंता होईल. मित्रांनो, राजकारणातील लोकांना आज एक महत्त्वाची संधी मिळेल आणि यशाकडे वाटचाल होईल. जोडीदारासाठी
व्यस्त जीवनातून वेळ काढावा लागेल. आज एखादी चांगली आणि आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचं मनोबल वाढेल. उधार दिलेले पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोकांना आजचा दिवस सामान्य असेल. किरकोळ उधारी वसूल होईल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल. मित्रांनो, आज आईशी मतभेद होतील, त्यामुळे सावध रहा. कुटुंबामध्ये किरकोळ शुभ कार्य घडेल, ज्यामुळे तुम्ही व्यस्त असाल. आज एखादा घेतलेला निर्णय भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. एखादा सहकारी तुमच्या व्यवसायात अडचणी निर्माण करू शकतो, त्यामुळे सावध रहा. संध्याकाळची वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवाल. विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षेमध्ये कठोर मेहनत घ्यावी लागेल. मित्रांनो, आज एखादा जुना वाद नव्याने समोर येऊ शकतो, परंतु काळजी नसावी. आज घरी पाहुणे येतील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 1 आणि 6.